बघा 23 काय 210 √2 आहे इंटू 2 पाय इंटू 50 आहे इंटू 10 आहे इंटू किती 10⁻⁻6 आहे. ओके, आता 210 ऍज इट इज. काही नाही √2 ची व्हॅल्यू टाकली तर ठीक आहे. 2 पायची व्हॅल्यू किती 3.14 आणि हे किती होऊन जाईल 500. हे किती होऊन जाईल 500 गुणिले किती होऊन जाणार आहे 10⁻⁻6. हा बघा, मी जर म्हटलं 5 दुने किती होऊन जाईल 1000 होऊन जाईल. 1000 म्हणजे किती 10⁻³ आहे. 10⁻³ आणि 10⁻⁻6 10⁻⁻³ म्हणजे किती 2√2 इंटू किती 3.14 इंटू किती 10⁻⁻3 उरलेला आहे. आता राहिला प्रश्न मल्टिप्लाय करण्याचाच. ठीक आहे, 3.14 मल्टिप्लाय करावं लागेल. हा हे करू शकता ना तुम्ही. 210 √2 इंटू याला किती करा 22/7 करा इंटू किती 10⁻⁻3. चला 7×1 = 21. आता सोपं झालं ना. 3 दुने 66 0 इंटू किती √2 इंटू किती 10⁻⁻3. अशा फॉर्ममध्ये ठेवलं का? अशा फॉर्ममध्ये ठेवले उत्तर फायनल. असं ठेवलं असेल तर आपण करून घेऊ उत्तर 6. मग √2 ची व्हॅल्यू किती टाकणार तुम्ही 2.14 आणि हे जर अप्रॉक्सिमेटली जर सॉल्व्ह केलं ना तर 0.96 का काय 93 येतं आणि विच इज अप्रॉक्सिमेटली किती येणार 1. कारण की √2 ची व्हॅल्यू किती येणार आहे 1.414 म्हणजे 660 इंटू किती 1.414 इंटू किती 10⁻⁻3. याला व्हॅनिश जर मी केलं तर किती होणार आहे 0.660 इंटू किती 1.414 म्हणजे येणार आहे ना 0.93. तुम्ही असं लिहिलं असेल तरी भेटून जाईल.